नमस्कार मित्रांनो, मी समर्थ कोळे. नमस्कार मित्रांनो, मी आदित्य कोळे. नाद मातेच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सरचे स्वागत. नमस्कार मित्रांनो, आज परत एकदा आपण आलेलो आहे टोमॅटोच्या प्लॉटवरती. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी बघितलंच असेल, टोमॅटो विषयी संपूर्ण मार्गदर्शन आपण सुप्रसिद्ध शेतकऱ्यांकडून घेतलं. या व्हिडिओमध्ये जास्त पावसामुळे किंवा सततच्या पावसामुळे टोमॅटोवरती कोणती रोगराई येते त्याविषयी जाणून घेऊ. मित्रांनो, आता श्रावण महिना चालू झालेला आहे. श्रावण महिना चालू झाल्यामुळे पाऊस हा कंटिन्यू चालू असतो. पाऊस हा कंटिन्यू चालल्यामुळे आपल्या सरांमध्ये अशा प्रकारे पाणी साचतं. पाणी साचल्यामुळे आपल्या प्लॉटवरती गारवा येतो. चला तर आपण गारवा बघूया. इकडे तर मित्रांनो, आपल्या प्लॉटवरती हे अशा प्रकारे गारवा येतो. गारवा दाखव. या अशा प्रकारे गेरवा असतो. हा गेरवा जास्त पावसामुळे किंवा सतत चालणाऱ्या पावसामुळे आपल्या प्लॉटवरती अटॅक करतो. मित्रांनो, गेरव्यासोबतच आपल्या प्लॉटवरती येतात स्पॉट म्हणजे टिपका. चला तर आपण आता टिपक्याविषयी माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे बघू शकता, या प्लॉटवरती जवळपास खोडावरच्या पानावर सर्वप्रथम टिपका येतो. अशा प्रकारे हा आपला टिपका असतो. हा टिपका सर्वप्रथम खोडावर येतो, त्यानंतर तो फांद्यांवर, त्यानंतर तो फळावर येतो. तर या प्रकारे तुम्ही मित्रांनो बघू शकता, हा टिपका आपला देठावरती आलेला आहे. देठानंतर तो फळावर आक्रमण करतो. फळावरती पण काही टिपक्यांनी अटॅक केलेला आहे. हा टिपका झाडासाठी हानिकारक असू शकतो. बघा मित्रांनो, हा टिपक्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपण फंगीसाईड वापरतो. फंगीसाईड म्हणजे बुरशीनाशक. आपण तर आता जाणून घेऊया हे फंगीसाईड पण खूप प्रकारचे फंगीसाईड आलेले. फंगीसाईड म्हणजेच बुरशीनाशक. तर आता आपण जाणून घेऊया हे बुरशीनाशक कोणते ना, आपण ते बुरशीनाशक सांगणार आहे. त्या प्रकारे आपल्याकडे कोणतं पण उपलब्ध असेल त्याचा आपण यूज करू शकतो. यामध्ये सर्वप्रथम येते इंडोफिल जेड 78. यानंतर ट्रॅक्टर कंपनीची युझुकी नंतर बेस्ट ॲग्रो लाईफ कंपनीचे ट्रायकोलर, इंडोफिल कंपनीचे इम्प्रेशन, त्यानंतर ईशा ॲग्रोचे प्रोफाइट, त्यानंतर आदामाचा मास्टर क्रॉप आणि सिंजेंटाचं फिलिपा 525 SC, त्यानंतर कोर्टिवा कंपनीचं कोसाइड TM 2000 किंवा धानुका कंपनीचं कोनिका. यापैकी आपण कोणतेही एक प्रकारचे फंगिसाइड वापरू शकतो. तर मित्रांनो, श्रावण महिन्यात आपण आपल्या टोमॅटो या पिकाची काळजी घ्या. मित्रांनो, आजचा आपण व्हिडिओ त्याच्यासाठीच बनवला होता, कारण श्रावण महिन्यात आपल्या पिकावरती रोगराईचं प्रमाण खूप वाढत आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.